1992 पासून प्रस्तावित असलेली भोर तालुक्यातील MIDC उतरवली आणि वडगाव डाळ येथे होणार होती आणि बराच संघर्ष 1993 पासून आजवर या MIDC संदर्भात पाहायला मिळाला। पूर्वी MIDC होणार म्हणता म्हणता तिला 2026 साल उजाडलं तरी तर MIDC झाली नाही आणि शेतकऱ्यांना स्वतःच्या जमिनीवर कुठलं व्यवस्थित व्यवसाय करता आला नाही किंवा आधुनिक पद्धतीने शेती करता आली नाही। आजवरचा हा संघर्ष सर्व तालुक्यांनी पाहिलेला आहे, परंतु कालच्याला प्रशासनाने एक अध्यादेश काढून त्या जमिनीवर असलेले शिक्के जे आहेत MIDCचे प्रस्तावित हे उठवण्याचे आदेश प्रशासनाने दिलेले आहेत आणि ह्या जमिनी आता शेतकऱ्यांसाठी मोकळ्या झालेल्या आहेत। एकीकडे ही बाजू असताना दुसऱ्या बाजूला तालुक्यातली MIDC गेल्याचं दुःख सुद्धा काही तरुणांच्या मनावर, काही तरुणांच्या तर बऱ्याच तरुणांच्या चेहऱ्यावर दिसून येतं। तर काही खुशी काही गम असं वातावरण तालुक्यात आहे। आपण उतरवली वडगाव डाळमधल्या लोकांबरोबर आहोत, त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत की त्यांचं काय म्हणणं आहे। आपल्यावर काही तरुण शेतकरी सुद्धा आहेत। काय सांगशील दादा की आज तुमच्या तालुक्यातली जी MIDC गेलेली आहे, परंतु तुमच्या गावात जे शिक्के होते शेतीवरती ते आता उठणार आहेत, तुमच्यात काय भावना आहे? आमचे 35 वर्षापासून जे आमच्या जागेवर शिक्के होते त्या जागेमुळे आम्हाला स्वयंरोजगार करण्याची कुठलीच स्कोप नव्हता किंवा आम्हाला कुठलंही कर्ज प्रकरण मंजूर होत नव्हतं त्या जागेवर। आज आम्हाला स्वयंरोजगारासाठी चालना भेटणार आहे, त्याबद्दल शासनाचे आम्ही जाहीर आभार मानतो। पाहिलं तर हा तरुण शेतकरी की आम्हाला स्वयंरोजगारासाठी शेतीची जागा उपलब्ध होणार आहे, हा आनंद तो व्यक्त करतोय आणि प्रशासनाचे आभार होते। दादा काय सांगाल, काय वाटते तुम्हाला, काय भावना? मी उतरवलीचा राजेंद्र शेटे। MIDCचे शिक्के उठवण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले आणि आज त्याला फळ मिळालं। कारण का आम्हाला त्यावर काहीच करता येत नव्हतं, शिक्के असल्यामुळं आम्हाला काहीच करता येत नव्हतं। आज आम्हाला आमचा स्वतःचा व्यवसाय करायला तिथं संधी मिळेल यामुळं आम्ही राज्य शासनाचा आभार व्यक्त करतो। बरोबर आहे, एकीकडे MIDCचे शिक्के उठतील, तुमची शेती रिकामी होईल, परंतु दुसरीकडे तरुणांना रोजगारासाठी MIDCची जी मागणी होती ती आता लांबणीवर गेली किंवा इतर ठिकाणी जाणार आहे, त्याबद्दल काय म्हणणं? आमची शेत जाऊन, चांगलं शेत जाऊन जर MIDC होत असेल तर उपयोग नाही ना। माळ रानाला जर केली असेल तर ठीक आहे, आमचं काही म्हणणं नव्हतं, पण आमची चांगली जमीन, कसणारी जमीनच जात होती म्हणून आमचा विरोध होता। कसदार जमीन जात होती, हा यांच्यामध्ये दुःख होतं की माळ रानावर जर MIDC होत असेल तर यांना काहीच अडचण नाही। आता काय सांगाल की काय भावना आता? वडगावचा शेतकरी रमेश गायकवाड की शासनाने जे काल JR काढला त्याबद्दल आम्ही सर्व उतरवली वडगाव शेतकरी आनंदी झालो आहोत। कारण आमच्या शेजारी नीरा देवकरचा बंधारा असल्यामुळं आम्ही सर्व शेतकरी इथं आज बागायती करण्यापासून वंचित राहिलो। आता आम्हाला त्या गोष्टीसाठी चालना मिळाली आणि हा आनंद आमच्या पुढच्या पिढीला सुद्धा असेल। कारण काय झाले, लोकसंख्येच्या बाळात जर धरलं तर शेती प्रत्येक शेतकऱ्याला कमीच पडायला लागलेली आहे आणि शासनाच्या मनात असेल तर पर्यायी जागा शासनाने किंवा त्यांनी कंपनीच्या जागा पण शेतकऱ्यांना बळी पाडू नये असं आमचं शेतकरी म्हणून किंवा ग्रामस्थ म्हणून विनंती आहे शासनाला की आम्हाला जो तुम्ही आज आनंद दिला तो फार आमच्या पिढीसाठी फार सफल आहे आणि आमचे जे शिक्के आहेत ते काढले तर अजून आम्हाला पुढच्या पिढीसाठी किंवा बागायत जमीन करण्यासाठी आमचा आनंद उत्साह राहील। गावाजवळून नीरा देवकरचा कॅनल गेलेला आहे आणि बागायती शेती करण्यासाठी त्यांना आता यामध्ये चालना मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे। परंतु आता आपल्यावर काही अजूनही हे लोक आहेत गावांमध्ये की आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या। आता काय सांगाल की आता गावातल्या जमिनीवरची शेतीचे जे MIDC शिक्के होते उतरवले जातील शासनाच्या वतीने, शेती तुमच्यासाठी रिकामी होऊन जाईल, तुमच्या काय भावना आहे? आमच्या भावना एकच आहे, आमच्या आता सध्या माझी 8,000ची पोल्ट्री तेव्हापासून आम्हाला पुढे चालना मिळत नव्हती, पण आता पोल्ट्री टाकल्यामुळे आणि डबल व्यवसाय करण्यासाठी परत चालना मिळेल। अजून मी 10,000चं शेड टाकू शकतो पुढे। कॅनलच्या शेजारी जमीन आहे आमची, पाण्याचं क्षेत्र आहे शेजारी, कॅनलला खिस्टूनच जमीन असल्यामुळे आम्हाला आता बागायत करायला येईल आणि महाराणाला महाराण पुढे आम्ही बागायत बी करू शकतो। कॅनलला आमची पहिली जमीन जवळजवळ 4 एकर गेलेली आहे, आमचं क्षेत्र काहीच राहत नव्हतं तिथं। परत MIDCला जमीन गेली असती तर आम्ही फार पात्र राहिलो असतो। आमचे शासनाचे मित्रांनी मी आभार मानतो आणि आम्ही आमचे MIDCचे शिक्के शासनाने ताबडतोब काढावे अशी विनंती करतो। कॅनलसाठी ही जमीन गेल्यामुळे काही लोक कॅनलमध्ये सुद्धा जमीन गेली होती आणि आता ही जमीन MIDC मध्ये गेली असते, हे भूमिहीन झाले असते अशी यांची भावना आहे। तर या अशा बऱ्याच भावना आहेत, परंतु एकीकडे भोर तालुक्यामध्ये वडगाव आणि उतरवली गावातली शेती ही आज MIDCच्या शिक्क्यांवरनं मुक्त झाली। सातबारे यांचे आता मुक्त होतील आणि नवीन व्यवसाय करायला किंवा व्यवसाय
जे तिथे शेतीपूरक व्यवसाय करायला किंवा बागायत शेती करण्यासाठी उतरवली आणि वडगाव डाळचे शेतकरी हे आता अधिक उत्साहाने काम करतील. परंतु दुसरीकडे भोर तालुक्यातली MIDC गेल्यामुळे तरुणांमध्ये थोडीशी नाराजी आहे. पण लवकरात लवकर शासनाने दुसऱ्या ठिकाणी जमीन संपादित करून भोर तालुक्यात MIDC करावी ही तरुणांमध्ये भावना आहे. भोर तालुक्यामध्ये गेले 2 दिवसापासून जी MIDC बाबत उलटसुलट चर्चा चालू आहे. MIDC रद्द झाली त्यामुळं काही शेतकऱ्यांनी मिळून पेढे वाटले, फटाके वाजवले आणि काही पक्षांनी किंवा आंतरराष्ट्रीय पक्षांनी त्यावरती सर्वच राजकीय पक्षांना ट्रोल केले. या MIDCच्या मुद्द्यावरती बोलण्यासाठी आज भोर तालुक्याचे आमदार शंकरभाऊ मांडेकर आपल्याबरोबर. आपण भाऊंकडनं जाणून घ्या नक्की काय परिस्थिती आहे आणि नक्की यामध्ये काय चूक झाली आहे किंवा काय बरोबर झाले. गेली 35 वर्ष ही MIDC रेंगाळली होती. अचानक त्याच्यावरती ही MIDC रद्द झाल्याच्या अधिसूचना निघते. तर यामागचं नक्की काय 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 सांगाल भाऊ, काय कारण आहे? खरं तर 92 पासून तुमचा MIDCचा प्रस्ताव आहे ती झाली पाहिजे, लोकांची मानसिकता होती. आम्ही मागच्या वर्षी सत्तेत आलो त्यापासून आम्ही याचा पाठपुरावा करतोय. मागच्या काळात दादांक मिटिंग झाली, नंतर ते ठरलं पुढं रन करायचं, परंतु मधल्या काळामध्ये आपण पहिल्या दादांचे असे दुःखद निधन झालं आणि थोडा ब्रेक लागला गेला. ज्या कामाला गती होती गती थोडी स्लो झाली. परंतु मधल्या काळात आपण पाहिले पुरंदर या ठिकाणी विमानतळाचं जे हे झालं भूसंपादन झालं त्यामध्ये काही वेळेस सुरुवातीला लोकांनी विरोध केला, परंतु चांगला दर मिळाला, लोकांची मानसिकता झाली जागा द्यायची. आज अनेक लोकांनी खुशीने त्या ठिकाणी जागा दिली. आणि आपल्या इथं सुद्धा आम्ही पाहिलं तर जे आपण भूसंपादन करतो त्याला जे नोटिफिकेशन पूर्वीचं होतं आणि त्यानुसार नोटिफिकेशन असल्यामुळं दर देत असताना काही अडचणी येत होता आणि शेतकऱ्यांची मानसिकता अशी होती 30-32 वर्षापूर्वीचा जो रेट आहे त्यानुसार जर नोटिफिकेशन निघलं तर रेट कमी मिळेल, आत्ताच्या लोकांना परवडणार किंवा लोक देणार नाही. मग आता आम्ही त्या वाढीव दर कसा मिळेल त्यासाठी काम करत होतो आणि आता नवीन नोटिफिकेशन निघतंय त्यानुसार आपण चालू बाजार भावाच्या किंवा जिथं एखादा कोणाचा मोठा व्यवहार झाला असेल त्याला जी काय किंमत दाखवली असेल त्याच्या 5 पट या ठिकाणी देण्याचं या ठिकाणी मंत्री महोदयांनी सांगितलंय. आणि त्याचा सर्वे होऊन लोकांची मागणी विचारात घेऊन कलेक्टर साहेबांकडे मिटिंग होईल आणि MIDCचा प्रस्ताव पुढे पाठवला जाईल. हो, पण आता पहिले MIDCचे शिक्के पडले आणि त्याला 35 वर्ष गेली. आता ते शिक्के पुसले जाणार आणि नव्याने नोटिफिकेशन नव्याने सर्व सुरुवात नव्याने करणार आपण. याला अजून 35 वर्ष नाही लागणार. आता एवढ्या महिन्याभराच्या आत कलेक्टर साहेबांची मिटिंग लागेल, शेतकऱ्यांना बोलावणार, शेतकऱ्यांचं म्हणणं ऐकून घेणार आणि कलेक्टर साहेबांकडून तुम्हाला भूसंपादनाला काय रेट देऊ ते सुद्धा जाहीर होईल आणि त्यानुसार तुमची संमती घेऊन प्रस्ताव पुढे जाईल आणि एकदम फास्ट मध्ये हा प्रस्ताव मान्य होईल. याचा अर्थ MIDC रद्द झाली, भोर तालुक्यातली MIDC गेली, हा विषय तुमच्या दृष्टीने काय म्हणाला तुम्ही? एका वाक्यात काय उत्तर द्या? एका वाक्यात सांगतो, हा ही दिशा बोले. इथं खोटं आहे की मुळात आम्ही सत्तेत आल्यापासून MIDC आणण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. जी लोक आणण्याची भाषा करतात मग ती घालवायची भाषा आम्ही करू शकत नाही ना. कारण आतापर्यंत दोन्ही उपमुख्यमंत्री आणि खुद्द मुख्यमंत्री यांनी प्रत्येक म्हणजे लोकसभा इलेक्शन असो, जिल्हा परिषद असो, विधानसभा असो, नगरपालिकेच्या इलेक्शन पर्यंत फक्त MIDC या विषयावरच भोर तालुक्यात राजकारण झाले. मग 100% तुम्ही म्हणता ते खरं आहे, पण आम्ही 1 वर्षापूर्वी आलेलो आहे. आम्ही 1 वर्षात झाले शब्द दिलाय. आम्ही 1 वर्षात एवढं जर तुमचं प्रकरण पुढे नेतोय आमची माणसं हीच आहे ना, लोकांना चांगला दर द्यायचा आणि MIDC चालू करायची. तर लोकांना पहिल्यापेक्षाही चांगला दर देऊन MIDCचा मार्ग लवकरात लवकर मोकळा करायचा आणि MIDC भोर तालुक्यामध्ये करायचे आहे त्याच ठिकाणी करायचे असं शंकरभाऊ मांडेकर असं म्हणाले. टॉप न्यूज मराठीसाठी सारंग शेटे, भोर, पुणे. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा F Protect टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन F Protect.